या वर्षीचा श्रावण महिना हा काही खास आहे, कारण या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी तुम्हाला भगवान शिवांच्या पूजेबरोबरच भगवान विष्णूंच्या पूजेचं भाग्य लाभत आहे। कारण प्रत्येक सोमवारी भगवान विष्णूंच्या पूजेचे काही सण हे आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला या एकाच दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिवांची पूजा करण्याचं भाग्य हे लाभत आहे। परंतु या वर्षीच्या पहिल्या सोमवारी तुम्हाला माहित आहे नागपंचमी आली होती। नागपंचमीला सुद्धा पूजा केली, नागपंचमी साजरी केली, सोमवारचं व्रत सुद्धा झालं, भगवान शिवांची पूजा सुद्धा झाली। परंतु या वर्षीच्या दुसऱ्या सोमवारी येत आहे ती म्हणजे पुत्रदा एकादशी। आता यावेळेस दोन एकादशी आलेल्या आहेत। 23 ऑगस्ट 2026 ला एकादशी आहे, त्याला स्मार्त एकादशी असं म्हटलं जातं। तर 24 ऑगस्ट 2026 ला एकादशी आहे, त्याला भागवत एकादशी किंवा पुत्रदा एकादशी असं म्हटलेलं आहे। परंतु बऱ्याच महिलांना आता प्रश्न आहेत की भागवत एकादशी त्या दिवशी आहे, आता स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशीमध्ये आपण बऱ्यापैकी भागवत एकादशीच व्रत करतो, म्हणजे भागवत एकादशीचंच त्या दिवशी व्रत करतो आणि भगवान विष्णूंची पूजा करतो। मग बऱ्याच महिलांना प्रश्न आहेत की आता जी स्मार्त एकादशी आहे ती रविवारी येते, तर रविवारची एकादशी धरायची का? अर्थातच रविवारची एकादशी हे आपण सामान्य माणूस हा जास्त करून धार्मिक परंपरेनुसार धरत नाही। ऋषीमुनी वगैरे हा जो स्मार्त एकादशी आहे ती स्मार्त एकादशी धरतात। परंतु जी भागवत एकादशी आहे किंवा त्याला पुत्रदा एकादशी म्हटलेलं आहे, श्रावण महिन्यात येणारी एकादशी असते, त्या भागवत एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं। आणि या वर्षीची पुत्रदा एकादशी आहे ती पुत्रदा एकादशी आलेली आहे 24 ऑगस्ट 2026 ला आणि या दिवशी आहे श्रावणी सोमवार। आता श्रावणी सोमवार म्हटलं की भगवान शिवांची पूजा आणि त्या दिवशी भगवान शिवांचंच व्रत केलं जातं। परंतु यावेळी आता एकादशी सुद्धा आलेली आहे, अर्थातच भागवत एकादशीच तुम्ही त्या दिवशी पकडणार आहात। मग बऱ्याच महिलांना प्रश्न आहे की मग सोमवार संध्याकाळी सोडायचा असतो आणि एकादशी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी दिवशी सोडायची असते, तर मग हे व्रत घडणार कसं? म्हणजे श्रावणी सोमवार घडणार कसा आणि एकादशी व्रत घडणार कसं? या संदर्भातील सर्व माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। प्रत्येक महिलांच्या प्रश्नाचं उत्तर या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शिवाय या दिवशी तुम्हाला विष्णूंची पूजा कशी करायची आणि भगवान शिवांची पूजा कशी करायची या संदर्भातील सुद्धा सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि अशाच धार्मिक माहितीसाठी, येणाऱ्या सणांच्या माहितीसाठी, प्रत्येक सण हा काही ना काही घेऊन येत असतो, त्यामागे काही ना काही उद्देश असतो, त्याच्या काही पौराणिक कथा असतात। तो सण सुरू करण्यामागे हिंदू धर्मामध्ये काही पौराणिक कथा होऊन गेलेल्या असतात, त्या नेमक्या काय आहेत या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते। त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक सणांचं नवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहणार आहे। तर श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची। बघा, या वर्षी तुम्हाला माहित आहे श्रावणाला सणांचा राजा असं का म्हटलेलं आहे? कारण श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रत्येक महिन्याचं कंपेअर केलं म्हणजेच तुलना केली तर श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सण येतात आणि तेही मोठे सण असतात। नागपंचमी असते, रक्षाबंधन असतं किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी असते, यासारखे मोठे सण हे श्रावण महिन्यामध्ये येत असतात। त्यामुळे श्रावण महिन्याला सणांचा राजा असं म्हटलं जातं। आणि यावेळी श्रावणातील पहिल्या सोमवारी आली होती ती नागपंचमी, त्यामुळे नागपंचमीला सुद्धा बऱ्याच महिलांनी नागपंचमीची पूजा करून भगवान शिवांची सुद्धा पूजा केली होती। परंतु आता आलेला आहे श्रावणातील दुसरा सोमवार आणि श्रावणातील दुसऱ्या सोमवारची शिवमूठ आहे ती म्हणजे तीळ। तुम्ही भगवान शिवलिंग आहे त्याला तीळ व्हायचं आहे आणि तुम्ही सोमवारचं व्रत करायचं आहे। परंतु आता या दिवशी आलेले आहे पुत्रदा एकादशी। आता आदल्या दिवशी म्हणजे 23 तारखेला रविवारी स्मार्त एकादशी आलेली आहे, परंतु हिंदू मान्यतेनुसार अर्थातच भागवत एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी याचं व्रत हे केलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी भगवान शिवांची आणि भगवान विष्णूंची एकाच दिवशी उपासना करायला मिळणार आहे, शिवाय एकाच दिवशी पूजा करायला भेटणार आहे, शिवाय फल प्राप्त करायला सुद्धा मिळणार आहे। पण बऱ्याच महिलांना प्रश्न आहेत की आता
भगवान विष्णूंची पण पूजा करायची, भगवान शिवांची पण करायची. ही पूजा वगैरे ठीक आहे, पण व्रत कसं करायचं? तर व्रत कसं करायचं, अर्थातच तुम्हाला माहीत आहे हिंदू परंपरेनुसार भगवान विष्णूंचा जो सोमवारचं व्रत केलं जातं त्यासाठी तुम्हाला माहीत आहे कोणकोणत्या गोष्टी उपवासाला म्हणजे फराळाला चालतात आणि कोणकोणत्या गोष्टी फराळाला चालत नाही. तुम्हाला माहीत आहे श्रावणी सोमवार असो किंवा कोणताही सोमवार असो, 16 सोमवारचं व्रत असो किंवा जर तुम्ही रेग्युलर सोमवार पकडत असाल तरी सुद्धा सोमवारच्या दिवशी भगर अर्थातच त्याला तांदूळ असतात, ते भगरीचे तांदूळ असतात, त्या वरीचे तांदूळ असं म्हटलं जातं त्याला. ते वरीचे तांदूळ हे श्रावणी सोमवार किंवा कोणत्याच सोमवारला चालत नाही. त्यामुळे त्याचं सोपं उत्तर आहे की तुम्ही दिवसभर श्रावणी सोमवार आणि एकादशी म्हणून तुम्ही दोन्हीही व्रत करायचे आहेत आणि तुम्ही श्रावणी सोमवारच्या संध्याकाळी म्हणजे सोमवारच्या संध्याकाळी तुम्ही सूर्यास्तानंतर जेव्हा तुम्ही उपवास सोडणार आहात त्यावेळेस तुम्ही संध्याकाळी भगर खायची आहे. तुम्ही म्हणजे तुमचं श्रावणी सोमवार तिथे सुटणार आहे आणि तुमची एकादशी पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे. म्हणजे एकादशीला तुम्हाला माहीत आहे भगर चालते किंवा फराळाचे सर्वच पदार्थ आहेत ते पदार्थ चालतात, परंतु सोमवारला मात्र भगर चालत नाही. त्यामुळे सोमवारचं व्रत तिथे तुमचं सुटणार आहे आणि तुम्हाला सोमवारच्या व्रताचं फल देखील मिळणार आहे. अर्थातच दुसऱ्या दिवशी तुम्ही एकादशी आहे ती सोडणार आहे. त्यामुळे भगर खाऊन तुम्ही पुढे कंटिन्यू तुमची एकादश करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं हे एकादशीचं व्रत हे सुटणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही व्रत करायला मिळणार आहेत. शिवाय तुम्ही त्या दिवशी भगवान शिवांची आणि भगवान विष्णूंची दोन्हीही पूजा करायची आहे. तुम्ही भगवान शिवांना तुम्ही दर वर्षी किंवा दर मागच्या जशी सोमवारी तुम्ही पूजा केली पहिल्या सोमवारी श्रावणातल्या त्याचप्रमाणे या सोमवारी सुद्धा पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठून लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घालून तुम्ही भगवान शिवलिंगांची पूजा करायची आहे. आता तुमच्या जवळ जर मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन भगवान शिवलिंगाची पूजा करू शकता. जर तुमच्या जवळ मंदिर नसेल तर तुम्ही घरात सुद्धा शिवलिंगाची पूजा करू शकता. परंतु तुम्ही शिवलिंगाची पूजा त्या दिवशी करायचीच आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शिवलिंगाची पूजा करताना तुम्ही बाजूला भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे. आता भगवान विष्णूंची अनेक रूपे आहेत. विठ्ठलाच्या स्वरूपात भगवान विष्णू आहेत, श्रीकृष्णांच्या स्वरूपात भगवान विष्णू आहेत, तुमच्या घरातील जो सत्यनारायणाचा फोटो आहे त्यांच्या स्वरूपात सुद्धा भगवान विष्णू आहेत. त्यामुळे तुम्ही यातील कोणत्याही फोटोची किंवा मूर्तीची पूजा केली तरी तुम्हाला ते भगवान विष्णूंचंच व्रत होणार आहे. तुम्हाला माहीत आहे एकादशी दिवशी भगवान विष्णूंच्या व्रताला किंवा पूजेला खूप मान्यता देण्यात आलेली आहे धार्मिक परंपरेनुसार. तुम्ही तुमच्या घरामध्ये विठ्ठलाचा फोटो असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल त्याचं पूजन केलं तर अतिउत्तम. नसेल तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये श्रीकृष्ण छोटा बाल श्रीकृष्ण असतो त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल. तेही नाही तर तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या पूजेसाठी आणलेला सत्यनारायणाचा जर फोटो असेल त्याची जरी पूजा केली तेही सत्यनारायणाचं एक भगवान विष्णूंचंच रूप आहे. त्यामुळे त्याची जरी पूजा केली तरी तुम्हाला भगवान विष्णूकडून मिळणारं जे फळ आहे ते फळ मिळणार आहे. सो तुम्ही त्या दिवशी भगवान शिवांबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे. महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही घरामध्ये दोन्ही पूजा मांडल्या तर अतिउत्तम असणार आहे. तुम्ही मंदिरात करून सुद्धा तुम्ही घरामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचीही पूजा मांडल्या आणि भगवान ओम नमः शिवायचा दिवसभर जप केला. भगवान शंकरांसाठी म्हणजेच भगवान शिवांसाठी तुम्ही ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. तर भगवान विष्णूंसाठी तुम्ही ओम नमो वासुदेवाय हा तुम्ही जप करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला एकाच दिवशी अत्यंत दुर्मिळ योग आहे बघा. एकाच दिवशी तुम्हाला दोन्ही देवांच्या पूजा करण्याचं भाग्य मिळत आहे. हे प्रत्येकासाठी दुर्मिळ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने हा उपवास करायचा आहे. एकादशी सुद्धा तुम्ही रेग्युलर एकादशी पकडत नसाल तरी सुद्धा यावेळची श्रावणी सोमवार दुसरा आहे ती जी एकादशी आहे पुत्रदा एकादशी आहे ही अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे. तुम्ही करा. यामुळे पुत्रदा एकादशी यामुळे तुमच्या मुलांना चांगला लाभ होणार आहे. आता मुलांसाठी या दिवशी काय उपाय करायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला जाईल.
तोही तुम्ही पाहू शकता. अजून केलेला नाही पण लवकरच पोस्ट केला हा जाईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला असतील किंवा तुमच्या आजूबाजूच्या सर्व नातेवाईकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका अशाच मोलाच्या माहिती समेत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.